नमस्कार. बुकवाईज विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. बरं मला सांगा, गुळांबा हे नाव घेतल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? वा, नाव काढलत आणि तोंडाला पाणी सुटलं. उन्हाळ्याची सुट्टी, कैरीचा तो आंबट गोड सुवास आणि आजीच्या हाताची ती चव. बस दुसरं काय हवं? आज आपण ह्याच आठवणींच्या बरणीत जरा खोलवर डोकावणार आहोत. कारण आपल्याकडे काही वैयक्तिक आठवणी आहेत, काही खाद्य इतिहासाची पुस्तकं आहेत आणि काही जुन्या पाककृतींच्या नोंदी सुद्धा आहेत. अच्छा. तर आजचा आपला उद्देश फक्त गुळांब्याच्या गोडव्यात रमणं नाहीये, तर त्यामागे दडलेलं विज्ञान, समाजशास्त्र आणि एका बदलत्या काळाचं रहस्य उलगडणं आहे. वा, म्हणजे चवीच्या पलीकडचा प्रवास. मला आवडेल हे नक्कीच. मग सुरुवात करूया त्या स्वयंपाकघरापासून जिथे या सगळ्याची सुरुवात व्हायची. डोळ्यासमोर आणा ते जुन्या पद्धतीचं धुराने आणि मसाल्यांच्या सुगंधाने भरलेलं स्वयंपाकघर. पहिला पाऊस पडून गेला की बाजारात कैऱ्यांची अक्षरशः जत्रा भरायची. हो, आणि मग घरात वर्षभराची बेगमी करण्याची लगबग सुरू व्हायची. बेगमी. हो, किती सुंदर आणि आता विस्मरणात गेलेला शब्द आहे हा. खरंय. आजच्या काळात आपण आठवड्याभराच्या किराण्याच्या पुढे विचारच करत नाही. बरोबर. पण तेव्हा वर्षभराची तरतूद केली जायची. लोणची, मुरांबे, पापड, कुरडया, सगळं काही. पण ही बेगमी म्हणजे फक्त सोय नव्हती नाही का? काही खाद्य इतिहासकारांच्या मते हे एक प्रकारचं आर्थिक नियोजन होतं. आर्थिक नियोजन कसं काय? विचार करा, ज्या काळात नेंझांगृह नव्हतं तेव्हा पावसाळ्यात भाज्या मिळायच्या नाहीत किंवा मिळाल्या तरी महाग असायच्या. हो, बरोबर. त्यावेळी हेच पदार्थ घरातल्या पोषणाची आणि चवीची गरज भागवायचे. ते म्हणजे एका कुटुंबाचं फूड बँक होतं. अरे वा, हे मी कधी यादृष्टीने पाहिलंच नव्हतं. माझ्यासाठी तर या सगळ्या बेगमीमधला गुळांबा म्हणजे जेवणातला हुकमी अक्का होता. हुकमी अक्का? हो, म्हणजे आईच्या ताटातल्या भाज्यांकडे बघून नाक मुरडायची माझी सवय होती, पण गुळांबा असेल तर जेवण लगेच संपायचं. म्हणजे तो फक्त तोंडी लावायला नव्हता, तर जेवण पूर्ण करण्याचं एक महत्वाचं साधन होतं. नक्कीच. मला आठवतंय, मी बटाटा भेंडी सोडल्यास दुसऱ्या भाजीला हात लावायचो नाही. मग आई वैतागायची. अच्छा. मग तूप गूळ, तूप साखर आणि सगळ्यात शेवटी गुळांबा. या बोलीवरच माझं जेवण व्हायचं. तो माझ्यासाठी बक्षीस होता आणि आईसाठी संकटमोचक. पण मला एका गोष्टीचं कुतूहल आहे. गुळांबा बनवण्याची एक विशिष्ट प्रक्रिया होती. बाजारातून कैऱ्या आणल्यावर त्या मिठाच्या पाण्यात भिजत ठेवायच्या. हो, मोठ्या पितळी पातेल्यात, जेणेकरून त्यांचा चीक निघून जाऊन त्या स्वच्छ होतील, असं आजी म्हणायची. बरोबर. पण इथेच विज्ञानाचा एक छोटासा भाग दडलाय. अच्छा. आमच्या एका स्रोत्यानुसार मिठाच्या पाण्यात कैऱ्या भिजवणं हे फक्त चीक काढण्यासाठी नव्हतं. या प्रक्रियेला ऑस्मोसिस म्हणतात. ऑस्मोसिस? हां. मिठाचं पाणी कैरीच्या आतला कडवट रस बाहेर खेचून काढतं आणि त्याचवेळी मिठाचे कण कैरीच्या आवरणात शिरून सूक्ष्म जंतूंना वाढण्यापासून रोखतात. काय सांगताय? म्हणजे टिकवण्याची प्रक्रिया तिथेच सुरू व्हायची. वा, म्हणजे आजी जे अनुभवाने करत होती त्यामागे एक शास्त्रीय कारण होतं. आणि ते पितळी पातेलं वापरण्यामागेही काही विशेष कारण होतं का? कारण ती नेहमी त्याच पातेल्याचा हट्ट धरायची. यावर थोडं दुमत आहे. काही जुने जाणकार मानतात की पितळ किंवा तांब्याच्या भांड्यात आंबट पदार्थ शिजवल्याने एक वेगळी चव येते. हो, असं मी पण ऐकलंय. पण आधुनिक विज्ञान सांगतं की आम्ल आणि धातूंची प्रक्रिया होऊन काही विषारी घटक तयार होऊ शकतात. त्यामुळे कदाचित ती चव वेगळी असली तरी आजच्या काळात काचेची किंवा स्टीलची भांडी जास्त सुरक्षित मानली जातात. किती रंजक आहे हे. म्हणजे त्या प्रत्येक छोट्या कृतीमागे एक परंपरा होती आणि थोडं विज्ञानही होतं. ही वाट पाहण्याची, थांबण्याची जी सवय होती ती फक्त पदार्थांपुरती मर्यादित नव्हती. त्या काळातल्या संवादातही तीच गोष्ट होती. आजच्या व्हॉट्सॲप आणि ईमेलच्या जगात आपण विसरून गेलो आहोत, पण तेव्हा पोस्टकार्डची एक वेगळीच गंमत होती. खरंच, त्या निळ्या रंगाच्या पोस्टकार्डची एक वेगळीच माया होती. त्यावर लिहिलेला प्रत्येक शब्द जपून ठेवावासा वाटायचा. मला आठवतंय, माझी वार्षिक परीक्षा संपत आली की कोल्हापूरला मोठ्या काकांचं पुण्याहून पोस्टकार्ड हमखास यायचं. आणि त्यात काय मजकूर असायचा? उत्सुकतेने. जयूची परीक्षा झाली असेल तर त्याला सुट्टीसाठी पुण्यात पाठवून द्यावे. मागील वर्षीचा गुळांबा संपवायचा आहे, आजी वाट पाहत आहे. वाव. हे वाक्य वाचलं की माझा आनंद गगनात मावेनासा व्हायचा. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. मागील वर्षीचा गुळांबा संपवायचा आहे. ही फक्त एक सूचना नव्हती. एका समाजशास्त्रज्ञाच्या मते ही एका चक्राची खूण होती. चक्राची खूण? हो. जुनं संपवून नव्याला जागा देण्याची
एक प्रकारे सांस्कृतिक रीत. म्हणजे जुना गुळांबा म्हणजे जणू काही जुन्या आठवणी आणि नवीन गुळांबा म्हणजे नव्या आशा. अगदी जुन्या आठवणींची बरणी रिकामी करायची, जेणेकरून नव्या ताजा अनुभवांना आणि आठवणींना जागा मिळेल. हे एक सुंदर रूपक आहे जे त्या काळातल्या जगण्याचा भाग होतं. छान. मग तुमची रवानगी पुण्यात व्हायची. हो, आणि खरंच तो जुना गुळांबा संपवून आजीनी नवीन गुळांबा घातल्यावरच माझी स्वारी कोल्हापूरला परत यायची. आणि परत येताना सोबत बरणीत भरलेला नवीन ताजा गुळांबा असायचाच. ते बालपण किती साधं होतं नाही का? हो. आजच्यासारखे मोबाईल नव्हते, व्हिडिओ गेम्स नव्हते, पण त्यात एक गोष्ट होती जी आज दुर्मिळ झालीय. कोणती? डिलेड ग्रॅटिफिकेशन, म्हणजे आनंदासाठी थांबण्याची क्षमता. गुळांब्यासाठी वर्षभर थांबणं, पत्राच्या उत्तराची आठवडाभर वाट पाहणं, यातून संयम शिकायला मिळायचा. अगदी. आज आपल्याला 2 मिनिटात डोपामिनचा शॉट हवा असतो. बरोबर आहे. आणि गंमत म्हणजे ती वाट पाहण्यात जी मजा होती ती आजच्या इन्स्टंट जगात मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी थांबावं लागायचं आणि म्हणूनच त्या गोष्टीची किंमत जास्त वाटायची. अर्थात याचा अर्थ असा नाही की ते दिवस खूप चांगले होते आणि आजचे वाईट. नाही, तसं नाही. पण त्या जीवनशैलीतही काही शिकण्यासारखं नक्कीच होतं. पण मला एक गोष्ट खटकते. आपण या सगळ्याचं खूप उदात्तीकरण करतो, पण ही बेगमी करण्याची, वर्षभराचे पदार्थ बनवण्याची सगळी जबाबदारी आणि मेहनत घरातल्या स्त्रियांवरच असायची. हो, हे एक प्रकारचं अनपेड लेबर होतं, ज्याची कोणी दखलही घेत नसे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ते खरंच आहे. आजी आणि सुना मिळून दिवस दिवस स्वयंपाकघरात राबायच्या. त्याला एक सणाचं स्वरूप असायचं. पण त्यामागे प्रचंड कष्ट होते. हो, त्यांचं कौशल्य आणि त्यांची मेहनत ही गृहीत धरली जायची. गंमत म्हणजे एकदा गुळांबा बिघडला होता. अच्छा. आंबूस वास येऊ लागला होता त्याला. तेव्हा आजी इतकी चिडली होती जणू काही तिने मोठं युद्ध हरले. तिची ओळख त्या पदार्थांशी जोडलेली होती. आणि याच ओळखीच्या मुळाशी आपण आता जाणार आहोत. तुम्ही म्हणालात की पुण्यात गुळांबा करणं ही फक्त आजीच्या अखत्यारीतील बाब होती. हो, पूर्णपणे. तिची मक्तेदारी होती. घरातल्या सुनासुद्धा तिला मदत करायच्या, पण मुख्य सूत्रधार आजीच असायची. आणि तिचे नियम खूप कडक होते. जसे की सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे गुळांबा करताना स्वयंपाकघरात कोणालाच प्रवेश नसायचा. कोणालाच नाही? अजिबात नाही. मोलकरीण किंवा इतर कोणी आलंच नाही पाहिजे. अगदी आम्हा मुलांना सुद्धा नाही. आजीचं ठाम मत होतं की पदार्थाला दृष्ट लागते. थांब, इथे मला खोलात शिरायचंय. दृष्ट लागणं हा निव्वळ अंधविश्वास होता की यामागे काही व्यावहारिक कारणं होती? काय असेल? आम्ही एका सांस्कृतिक मानववंशशास्त्राच्या स्रोताचा अभ्यास केला आणि त्यात एक मनारिक सिद्धांत मांडला आहे. काय? त्यांच्या मते दृष्ट लागण्यासारख्या संकल्पना या पूर्व वैज्ञानिक काळात स्वच्छता आणि एकाग्रता टिकवून ठेवण्याचे मार्ग होते. स्वच्छता? हो, विचार करा, वर्षभर टिकणारा पदार्थ बनवताना किती स्वच्छता लागते. जर बाहेरून कोणीही येत जात राहिलं तर हवेतून किंवा त्यांच्या कपड्यांवरून आलेले जीवाणू पदार्थात मिसळून तो खराब होऊ शकतो. अरे देवा. त्यामुळे दृष्ट लागेल असं सांगून आजी एक प्रकारे स्वयंपाकघराला स्टरलाइज्ड झोन बनवत होती. अगदी. म्हणजे हा अंधविश्वास नसून एक प्रकारचा हायजीन प्रोटोकॉल होता. अविश्वसनीय. यामुळे तर त्या प्रक्रियेकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. आणि मग तो प्रश्न येतोच की आजीच्या हातच्या पदार्थाला एक वेगळीच चव का असते? ती केवळ पाकृती असते की ती बनवणारी व्यक्ती आणि त्यामागच्या भावना महत्वाच्या असतात? मला नेहमी वाटायचं की ते प्रेम आहे. आजी जेव्हा गुळाचा पाक करायला घ्यायची तेव्हा त्याचा जो घमघमाट सुटायचा, तो वास आजही माझ्या नाकात आहे. तो सुगंध घरात भरून राहायचा. आम्ही मुलं स्वयंपाकघराच्या दारात अस्वस्थपणे घुटमळत असायचो. यालाही एक सूक्ष्म जैविक कारण असू शकतं. ते काय? प्रत्येक व्यक्तीच्या हातावर सूक्ष्म जंतूंची एक विशिष्ट वसाहत असते, म्हणजे मायक्रोबायोम. अच्छा. अनेक वर्षांच्या सरावाने तेच पदार्थ त्याच पद्धतीने बनवल्यामुळे हाताच्या स्नायूंची एक विशिष्ट लय म्हणजे मसल मेमरी तयार होते. बरोबर. चिमूटभर मीठ टाकताना किंवा पाक तपासताना जो अंदाज हाताला येतो तो दुसऱ्याला जमत नाही. त्यामुळे आईच्या हातची चव यामागे प्रेम तर आहेच, पण सोबत विज्ञान आणि सरावही आहे. हे ऐकून खूप समाधान वाटलं, कारण आज मी माझ्या मुलासाठी गुळांबा करतो, त्याला तो आवडतोही. पण मला कुठेतरी आजीच्या हातच्या त्या खास चवीची आठवण येतेच. ती चव फक्त जिभेची नव्हती, तर ती मनाची होती, अनुभवाची होती. फोड शिजली आहे की नाही हे आजी हलकेच बोटाने दाबून पाहायची.
या प्रत्येक छोट्या गोष्टीत इतकी माया आणि अनुभव असायचा की चव अप्रतिम लागणारच. आणि पातेलं चंड झाल्यावर काय व्हायचं? पातेलं थंड करायला वर कट्ट्यावर ठेवलं जायचं आणि मग आम्हाला प्रवेश मिळायचा. तोपर्यंत दुपारची भूक लागलेली असायची. हो. आम्ही ताटल्या वाट्या घेऊन बसायचो आणि आम्हाला तो कोमट, ताजा, आंबट गोड गुळांबा खायला मिळायचा. तो क्षण म्हणजे स्वर्गासारखा असायचा. आणि मग तो स्वच्छ केलेल्या चिनी मातीच्या बरणीत भरून फळताळात जपून ठेवला जायचा, एखाद्या खजिन्यासारखा. पण खरी जादू गुळांबा खाण्यात नव्हतीच. ती तो बनवण्याच्या प्रक्रियेत होती. स्वयंपाकघरात दरवळणारा तो सुगंध. अगदी बरोबर. तो गुळांबा तयार होतानाचं जे वातावरण असायचं, कैरी किसण्यापासून ते गूळ विरघळेपर्यंत, त्यात एक असं रहस्य होतं जे आजच्या इन्स्टंट युगात हरवले. ते रहस्य होतं संयम आणि सोशिकतेचं. संयम एका पदार्थासाठी. हो, कारण गुळांबा हा घाईत बनत नाही. तो मंद आचेवर प्रेमाने शिजवावा लागतो. आज आपण अशाच एका पदार्थाभोवती म्हणजे त्याभोवती गुंफलेला आठवणींचा धागा उलगडणार आहोत. आणि गंमत म्हणजे या शोधाची सुरुवात होते स्वयंपाकघरातून. अगदी, जिथे गुळांबा बनवणं हा केवळ एक स्वयंपाकाचा भाग नव्हता, तर तो एक वार्षिक सोहळा होता, एक विधी होता असं म्हणूया. विधी म्हणजे इतकं महत्त्व. हो. या नोंदीनुसार गुळांबा बनवणं हे घरातल्या आजीची मक्तेदारी होती, म्हणजे तिची खासियत. अच्छा. आणि याची तयारी थेट बाजारातून सुरू व्हायची. म्हणजे ठरलेल्या भाजीवाल्याकडून खास अशा हिरव्या, दणदणीत मोठ्या कैऱ्या निवडल्या जायच्या. आणि त्याही घासाघीस करूनच. हो, ते तर आलंच. मग घरी आल्यावर त्या कैऱ्या एका मोठ्या पितळी पातेल्यात त्यात मीठ घालून भिजत ठेवायच्या. कशासाठी? जेणेकरून त्यांचा जो चीक असतो ना, तो निघून जाईल. अच्छा. यात एक ठरलेलेपण आणि विश्वास दिसतोय. म्हणजे ठरलेला माणूस, ठरलेली वस्तू. बरोबर. आजच्यासारखं हजारो ऑप्शन्सचं जग नव्हतं ते. मर्यादित पण खात्रीच्या गोष्टी होत्या. आणि मग खरी लगबग सुरू व्हायची. हो, ती पण दुपारच्या शांत वेळी. घरातली पुरुष मंडळी बाहेर गेली की स्वयंपाकघर पूर्णपणे आजीच्या ताब्यात. आणि मग एका मोठ्या पातेल्यात गुळाचे खडे आणि थोडं पाणी. आणि पाक बनायला सुरुवात. एकटीनेच करायची आजी? नाही. घरातल्या सुना असायच्या मदतीला. एक जण कैरी स्वच्छ फडक्याने पुसून द्यायची, तर दुसऱ्या दोघीजणी 2 वेळ्या घेऊन बसायच्या. वेळ्या म्हणजे? म्हणजे त्या बसून भाजी किंवा इतर गोष्टी चिरायच्या पारंपरिक वेळ्या असतात ना त्या. हो, समजलं. आधी त्या कैरीच्या साली काढायच्या आणि मग त्याचे छोटे छोटे अगदी पातळ काप करायचे. तो एक लयबद्ध आवाज असा अख्ख्या स्वयंपाकघरात घुमायचा. वा. म्हणजे त्या आवाजावरूनच घरातल्यांना कळत असणार की आता गुळांब्याची तयारी सुरू झालीय. अगदी. जणू काही एका मोठ्या कामाची नांदीच सुरू झालीय. या वर्णनावरून त्यावेळच्या वातावरणाची कल्पना येतेय. म्हणजे हा एक विधी होता जिथे प्रत्येकाची भूमिका ठरलेली होती. हो, आणि त्याला एक प्रकारची गुप्तताही होती. या नोंदीत स्पष्ट म्हटलंय की स्वयंपाकघरात इतर कोणालाही, अगदी मुलांनाही प्रवेश नसायचा. खरंच? का पण? त्यामागे आजीची एक ठाम समजूत होती. ती म्हणायची की कोणी बाहेरचं आलं की पदार्थाला दृष्ट लागते. दृष्ट लागते? हो, चव बिघडते म्हणे. पण ही दृष्ट लागण्याची भीती म्हणजे ही निव्वळ अंधश्रद्धा होती की घामागे काही व्यावहारिक कारणं दडलेलं असेल? असू शकतं की. म्हणजे उदाहरणार्थ बाहेरच्या व्यक्तीच्या येण्याने स्वच्छतेत बाधा येऊ शकते किंवा इतक्या नाजूक प्रक्रियेत लक्ष विचलित होऊ शकतं, असा काही विचार असेच का त्यामागे? अगदी मुद्दा आहे. कारण पाक बनवणं हे कौशल्याचं काम होतं. बरोबर. आजीची एक खास पद्धत होती पाक तपासण्याची. ती वाटीतल्या पाण्यात पाकाचे 2 थेंब टाकायचे. आणि मग? त्याची जर घट्ट गोळी झाली की समजायचं पाक तयार. वा, काय तंत्रज्ञान होतं. आणि मग त्या तयार पाकात कैरीच्या फोडी हळूहळू सोडल्या जायच्या. आणि मग तो घट्ट पाक परत पातळ व्हायचा. बरोबर? अगदी बरोबर. कैरीच्या आंबट रसामुळे तो पातळ व्हायचा. आणि मग त्याला मंद आचेवर पुन्हा आटवून घट्ट करावं लागायचं. या संपूर्ण प्रक्रियेत कुठेही घाईला स्थान नव्हतं. आणि याचमुळेच तर त्या पदार्थाची ओढ आणखी वाढत असणार. मुलं, ती तर स्वयंपाकघराच्या दारात उभी राहून वाट बघायची. हो. आतून येणाऱ्या त्या गुळाचा आणि कैरीच्या मिश्र घमघमाटाने ती अगदी अस्वस्थ व्हायची. तो सुगंधच अर्धी भूक वाढवत असणार. खरंय. आणि फोड नीट शिजली आहे की नाही हे बोटाने दाबून पाहून पाक हवा तसा घट्ट झाला की पातेलं खाली उतरायचं. मग त्यात जायफळ वेलचीची पूड. आणि मग तो क्षण यायचा. तो क्षण जेव्हा मुलांना प्रवेश मिळायचा. हो. आणि मग आम्हा मुलांना स्वयंपाकघरात एंट्री मिळे. हे वाक्य वाचतानाही अंगावर शहारा येतो. जणू काही एका मोठ्या यज्ञानंतर प्रसाद मिळण्याची वेळ आलीये.
बरोबर. सगळी मुलं आपापल्या लहान लहान ताटल्या वाट्या घेऊन गोलाकार बसायची. हो, आणि त्या वाटीत मिळायचा तो कोमट, ताजा, आंबट गोड गुळांबा. आहा, तो खाताना अक्षरशः देहभान हरपायचं, असं या नोंदीत लिहिलंय. मुलं तृप्त होऊन परत खेळायला पळायची. ही आठवण म्हणजे निव्वळ एका पदार्थाची नाही, तर त्या संपूर्ण अनुभवाची आहे. तो सुगंध, ती प्रतीक्षा, ते वाटून खाणं, या सगळ्याने मिळून ती चव बनली होती. अगदी. आणि ही चव फक्त तोंडापुरती मर्यादित नव्हती, ती वर्षभराच्या आठवणींचा भाग होती. हो ना? या लेखिकेच्या लहानपणीच्या जेवणाच्या सवयींचा उल्लेख आहे. त्या भाज्या खात नसत. अच्छा. मग जेवणासाठी तूप, गूळ किंवा गुळांब्याची बोली लावली जायची. बोली म्हणजे? म्हणजे आई म्हणायची, जेवण पूर्ण कर, मग गुळांबा देते. आणि जेवण पार पडायचं. हा हा, हे तर प्रत्येक घरातलं आहे. पण याहीपेक्षा सुंदर आठवण आहे ती सुट्टीची आणि त्या पोस्टकार्डची. ती तर या सगळ्या कथेचा आत्मा आहे. काय होतं ते? लेखिकेची वार्षिक परीक्षा संपत आली की पुण्याहून त्यांच्या मोठ्या काकांचं कोल्हापूरला पोस्टकार्ड यायचं. पोस्टकार्ड. वा. आणि त्यातला मजकूर ठरलेला असायचा. जयूची परीक्षा झाली असेल तर तिला सुट्टीसाठी पुण्यात पाठवून द्यावे. मागील वर्षीचा गुळांबा संपवायचा आहे. आजी वाट पाहत आहे. काय अप्रतिम कल्पना ही. सुट्टीचं आमंत्रण देताना कारण दिलं जाते ते गुळांबा संपवण्याचं. हो. यात प्रेम आहे, विनोद आहे आणि नात्यांमधली एक सहजता आहे जी आज खरंच दुर्मिळ झाली आहे. आणि मग लेखिकेची रवानगी पुण्यात व्हायची. जुना गुळांबा संपवून आजीने नवीन गुळांबा बनवल्यावरच त्या घरी परतायच्या. आणि सोबत अर्थातच नवीन गुळांब्याची भरलेली बरणी. हो. आणि ही जी वर्षभराची वाट बघून मिळणारी गोष्ट आहे ना, या कल्पनेलाच आजच्या जगात काही अर्थ उरला आहे का? नेमका हाच मुद्दा महत्वाचा आहे. ही वाट पाहण्याची गोष्ट केवळ संयमाची नाही, तर ती मूल्य निर्माण करण्याची प्रक्रिया होती. बरोबर. जी गोष्ट सहज मिळत नाही तिची किंमत जास्त वाटते. त्या गुळांब्यासाठी, सुट्टीसाठी, आंब्या फणसासारख्या मौसमी फळांसाठी वर्षभर वाट पाहिली जायची. त्या प्रतीक्षेत एक वेगळीच मजा होती. आजकाल आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. 10 मिनिटांच्या डिलिव्हरी ॲप्समुळे आपण वाट पाहण्याची सवयच विसरलो आहोत. सगळं काही एका क्लिकवर हजर आहे. हो. आणि यामुळे झालंय काय की आजच्या ऑन डिमांड संस्कृतीने वस्तू आणि अनुभव या दोन्हींचं डिव्हॅल्युएशन म्हणजे अवमूल्यन केलं आहे. म्हणजे त्याचं मूल्य कमी झालंय. अगदी. गुळांबा केवळ एक पदार्थ नव्हता, तर तो एक अर्न्ड रिवॉर्ड होता, कमावलेला आनंद होता, ज्याची चव आजच्या इन्स्टंट रिवॉर्डपेक्षा खूप वेगळी आणि खोल होती. आणि हाच विचार नात्यांनाही लागू होतो, नाही का? अगदी. इथे एक सुंदर रूपक वापरता येईल. जसा गुळांबा मंद आचेवर शिजून मुरून घट्ट होतो आणि त्याची चव वाढते, त्याचप्रमाणे नात्यांनाही परिपक्व होण्यासाठी, मुरण्यासाठी वेळ आणि संयम लागतो. बरोबर. आजच्या धावपळीच्या जगात आपण नात्यांना तो वेळ द्यायला तयार नसतो. सगळं काही झटपट हवं असतं. खरे. मेसेजला 5 मिनिटात रिप्लाय नाही आला तर अस्वस्थता येते. आणि याच घाईगडबडीत नात्यांमधली खरी गोडी, तो मुरलेला स्वाद कुठेतरी हरून जातो. ती वर्षभर पुरेल इतकी बेगमी करण्याची पद्धतच आता राहिलेली नाही. लोणची, मुरांबे, पापड सगळं आता विकत मिळतं. हो. त्यामुळे तो एकत्र येऊन पदार्थ बनवण्याचा अनुभवही गेला आणि त्या पदार्थासाठी वर्षभर थांबण्याची उत्सुकताही संपली. समाजशास्त्रात याला फूड हेरिटेज म्हणतात. म्हणजे एखाद्या पदार्थाभोवती केवळ चव नाही, तर एका संपूर्ण पिढीच्या आठवणी, सवयी आणि सामाजिक रचना गुंपलेल्या असतात. म्हणजे ती गुळांब्याची बरणी म्हणजे फक्त गोड पदार्थ नव्हता. नाही, तो त्या घराचा वारसा होता. आणि तो वारसा जपून ठेवण्याची पद्धती तितकीच खास होती. कशी? तो तयार झालेला गुळांबा स्वच्छ केलेल्या चिनी मातीच्या बरणीत भरला जायचा. अच्छा, ती पांढरी ज्यावर निळी फुलं असतात ती? हो, अगदी तीच. त्या बरणीचे एक वेगळं सौंदर्य होतं. आणि ती नुसती झाकणाने बंद केली जात नसे. मग? नाही, तिच्या तोंडावर एक पातळ पांढरं फडक्याचं दादर बांधलं जायचं. दादर म्हणजे अगदी मलमरसारखा पातळ कापड. आणि मग ही बरणी म्हणजे जणू काही एक खजिनाच असायचा, जो घरातल्या फडताळात जपून ठेवला जायचा. फडताळात म्हणजे घरातली एक सुरक्षित अंधारी जागा, जिथे महत्वाच्या गोष्टी ठेवल्या जायच्या. अगदी. म्हणजे त्याला रोजच्या वापरापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलं जायचं. तो रोज ताटात वाढला असता तर त्याची किंमत राहिली नसती. बरोबर. मग ती बरणी फडताळातून बाहेर येण्याची कारणं काय होती? त्याची कारणंही खास होती. तो काही रोजचा वापरातला पदार्थ नव्हता. त्याची 3 मुख्य कारणं या नोंदीत दिली आहेत.
कोणती? एक म्हणजे आजारीपणा, तोंडाला चव नसणे. हो, हे महत्वाचं. दुसरं, जेवणात आवडीची भाजी नसणे, म्हणजे लहान मुलांसाठी एक ट्रीट. आणि तिसरं, अचानक एखादा पाहुणा घरी येणे. वा, म्हणजे प्रत्येक वेळी ती बरणी उघडताना एक कारण असायचं, एक प्रसंग असायचा. हो. त्यामुळे त्याचं महत्त्व टिकून राहायचं. तो फक्त एक पदार्थ नव्हता, तर तो एक उपाय होता, एक सोय होती आणि पाहुणचाराचं प्रतीक होता. आणि त्याचं नियोजन केलं जायचं. तो गुळांबा वर्षभर पुरायचा. प्रत्येक घास मोलाचा होता, कारण तो परत मिळवण्यासाठी पुढच्या उन्हाळ्यापर्यंत वाट पाहावी लागणार होती. बरोबर. प्रत्येक वेळी ती बरणी उघडली की चेहऱ्यावर हसू यायचं. पण मग आयुष्य बदललं. आजीचं निधन झालं आणि तिच्यासोबत ती खास चवही नाहीशी झाली. माणसं जातात, पण चव मागे राहते. लेखिकेने जेव्हा स्वतःच्या मुलासाठी तो गुळांबा बनवायचा प्रयत्न केला, तेव्हा तिला एक गोष्ट जाणवली, जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी घडते. ती गोष्ट म्हणजे आईच्या हाताची चव आपण कधीच कॉपी करू शकत नाही. खरंय, कितीही प्रयत्न केला तरी आजीच्या हाताच्या त्या गुळांब्याची सर कशालाच येणार नाही. आणि म्हणूनच आजचा आपला विषय याच आठवणींचा गोडव्याने भरलेला आहे. हो, आपण एका अशा लेखावर बोलणार आहोत जो आपल्याला थेट आपल्या बालपणात, स्वयंपाकघरात आणि आजीच्या मायेच्या कुशीत घेऊन जातो. अगदी. हा लेख आहे गुळांब्याबद्दल, पण तो फक्त एका पदार्थाबद्दल नाहीये. नाही, तो आहे त्याभोवती गुंफलेल्या नात्यांबद्दल, परंपरांबद्दल आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या प्रेमाच्या हस्तांतरणाबद्दल. चला तर मग या आंबर गोड विश्लेषणाला सुरुवात करूया. लेखात लेखिकेच्या बालपणीची एक खूप सुंदर आठवण आहे. हां. दरवर्षी सुट्टीत त्यांना पुण्याला काकांकडे पाठवण्यासाठी एक पोस्टकार्ड यायचं. अच्छा, पोस्टकार्ड. हो, आणि त्यावर लिहिलेलं असायचं, मागील वर्षीचा गुळांबा संपवायचा आहे, आजी वाट पाहत आहे. वा, काय सुंदर कल्पना आहे. आजच्या या व्हॉट्सॲपच्या काळात ते पोस्टकार्ड आणि ती वाट पाहण्याची प्रक्रिया हे नात्यांबद्दल काय वेगळं सांगते असं वाटतं? खूपच महत्वाचा मुद्दा आहे हा. म्हणजे ते पोस्टकार्ड फक्त एक निरोप नव्हता. नाही. तो एका वार्षिक सोहळ्याचा शुभारंभ होता. हां. त्यात एक औपचारिकता होती, एक धीर होता. हो, आज आपण 5 मिनिटात पोचतोय असा मेसेज टाकतो. हो, इन्स्टंट. अगदी. पण त्या काळात ते पत्र पोहोचणं, मग ते वाचलं जाणं आणि मग प्रवासाची तयारी, यात एक मोठी भावनिक गुंतवणूक होती. बरोबर. नात्यांना मुरण्यासाठी वेळ दिला जायचा. अगदी त्या गुळांब्याप्रमाणेच. आणि गुळांबा बनवण्याची प्रक्रिया लेखातल्या वर्णनाप्रमाणे ती एखाद्या गुप्त मोहिमेसारखी वाटली मला. हां, बरोबर. पुरुष मंडळींना घरातून बाहेर पाठवलं जायचं आणि स्वयंपाकघरावर फक्त आजी आणि सुनांचं राज्य असायचं. हो. हे फक्त परंपरेपुरतं मर्यादित होतं की यामागे काही सामाजिक संकेत पण दडले होते? मला वाटतं यात दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे वरवर पाहता दृष्ट लागेल ही एक श्रद्धा होती. पण त्याआड स्वयंपाकघर हे त्या काळातल्या स्त्रियांचं एक असं क्षेत्र होतं जिथे त्यांचा पूर्ण अधिकार चालायचा. त्यांची स्वतःची जागा. अगदी. तिथे त्यांचे नियम, त्यांच्या पद्धती होत्या. ही त्यांची हक्काची जागा होती, जिथे त्या फक्त रेसिपीच नाही, तर त्यांचं अव्यक्त ज्ञान पुढच्या पिढीला देत होत्या. अव्यक्त ज्ञान म्हणजे नक्की काय? म्हणजे असं ज्ञान जे तुम्ही पुस्तकात लिहून ठेवू शकत नाही. अच्छा. गुळाचा पाक किती शिजवायचा याचा अंदाज, किंवा कैरीच्या आंबटपणानुसार गुळाचं प्रमाण ठरवण्याचं कसब. हो. ही जी जाण असते ना, ती अनुभवातूनच येते. आणि ती अशा एकत्र काम करण्याच्या प्रक्रियेतूनच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. आणि या प्रक्रियेत छोटे छोटे वैज्ञानिक तपशीलही आहेत, जसं की कैऱ्या मिठाच्या पाण्यात भिजवणं. हो, लेखात म्हटलंय की चीक काढण्यासाठी. हो. पण त्यामागे अजून एक शास्त्रीय कारण आहे. मिठाच्या पाण्यामुळे फक्त चीकच नाही, तर ऑस्मोसिसच्या प्रक्रियेमुळे कैरीतलं अतिरिक्त पाणी निघून जायला मदत होते. अच्छा. आणि त्यामुळे गुळांबा जास्त काळ टिकतो. म्हणजे आपल्या आजी आजोबांच्या अनेक पारंपरिक पद्धतींमागे असं ठोस विज्ञान असायचं. खरंय. आणि मग येतो तो क्षण जेव्हा गुळाच्या पाकाचा तो घमघमाट घरभर पसरायचा आणि बाहेर वाट पाहणारी मुलं अस्वस्थ व्हायची. लेखिका म्हणते की तो कोमट गुळांबा खाताना देहभान हरपत असे. ही एक साधी चव इतकी प्रभावी कशी असू शकते? कारण ती निव्वळ चव नसते. ती आठवणींचं एक पॅकेज असतं. इथे मानसशास्त्रातला एक महत्वाचा भाग येतो, गंधाशी जोडलेल्या आठवणी. अच्छा. आपला वास घेण्याचा जो सेन्स आहे तो थेट आपल्या भावना आणि आठवणींच्या केंद्राशी जोडलेला असतो. ओके. त्यामुळे तो गुळाच्या पाकाचा सुगंध फक्त नाकात जात नाही, तो थेट मेंदूतल्या बालपणीच्या कप्प्याला उघडतो. आणि त्यासोबत आजीचा स्पर्श, घराचं सुरक्षित वातावरण, ती सगळी मजा
या सगळ्या भावना पुन्हा जिवंत होतात. आणि लेखाचा सर्वात सुंदर भाग येतो जेव्हा लेखिका स्वतः आई झाल्यावर तिच्या मुलासाठी साखरांबा बनवते. हो, तो भाग खूपच सुंदर आहे. रेसिपी पूर्णपणे बदलते. कॅरीऐवजी हापूस येतो, गुळाऐवजी साखर आणि केशर. सगळं बदलतं. पण तरीही त्या साखरांब्यावरचा हक्क मात्र फक्त तिच्या मुलाचाच राहतो, जसा लहानपणी गुळांब्यावर तिचा हक्क होता. हेच तर या परंपरेचं जिवंत असणं आहे. हे अगदी प्रेमाचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्यासारखं आहे. बरोबर. आजीकडून आईकडे आणि आईकडून मुलाकडे. स्वरूप बदललं, पदार्थ बदलला, पण त्यामागची जी मूळ भावना आहे, हे खास तुझ्यासाठी. अगदी ती तशीच राहिली. तीच त्या नात्याचा गाभा आहे. खरंय. आणि यातूनच आपल्या चर्चेचा पुढचा टप्पा सुरू होतो. आपल्याला तणावात असताना किंवा एकटेपणा वाटत असताना अशा जुन्या घरगुती चवींची आठवण इतकी काय येते? हां, कम्फर्ट फूड. हो, कम्फर्ट फूड. काय कारण असावं यामागे? हे बघ, हे फक्त मानसिक समाधान देत नाही, तर ते आपल्याला भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटायला मदत करतं. सुरक्षित? हो, तणावाच्या परिस्थितीत आपला मेंदू परिचित आणि सुरक्षित गोष्टींच्या शोधात असतो. लहानपणीच्या या चवी आपल्या मनात सुरक्षितता, प्रेम आणि निश्चिंततेशी जोडलेल्या असतात. अच्छा. त्यामुळे जेव्हा आपण तो पदार्थ खातो तेव्हा आपण नकळतपणे त्या सुरक्षित काळात परत जातो. म्हणजे तो गुळांबा म्हणजे जणू एक टाईम मशीन आहे. बरोबर. तुम्ही डोळे बंद करून एक घास खाल्ला की तुम्ही थेट 8 वर्षांचे होऊन आजीच्या स्वयंपाकघरात पोहोचता. तो सुगंध, ती चव, ते वातावरण सगळं पुन्हा जिवंत होतं. हीच तर नॉस्टॅल्जियाची ताकद आहे. पण नॉस्टॅल्जिया म्हणजे फक्त भूतकाळात रमणं नाहीये ना? नाही, अजिबात नाही. अनेक अभ्यासांनुसार नॉस्टॅल्जिया आपल्याला वर्तमानातील अडचणींना तोंड द्यायला मानसिक बळ देतो. तो आपल्याला आठवण करून देतो की आपलं एक मूळ आहे, आपली एक ओळख आहे. आणि आजच्या या धावपळीच्या जगात गुळांबा बनवण्यासारख्या लहान सहान परंपरा आपल्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवतात. अगदी. पूर्वी बेगमी म्हणून लोणची, मुरांबे, पापड बनवले जायचे. तो फक्त वर्षभराची सोय करण्याचा प्रकार नव्हता. नाही. तो नात्यांना आणि आठवणींना जपण्याचा एक मार्ग होता. एक वार्षिक उत्सव असायचा तो. हो, ज्यात सगळं कुटुंब सामील व्हायचं. बरोबर. आज रेडी टू ईट आणि सुपरमार्केटच्या जमान्यात आपण ती प्रक्रियाच गमावून बसलो आहोत. आपल्याला प्रॉडक्ट मिळतं, पण प्रोसेस मिळत नाही. आणि त्या प्रोसेसमध्येच तर खरं नातं दडलेलं असतं, नाही का? अगदी. आपण फक्त वेळ नाही, तर संयम, वाट पाहण्याचा आनंद आणि एकत्र काम करण्याची संधी गमावत आहोत. खरंय. वर्षभर पुरेल इतका गुळांबा बनवताना लागणारी मेहनत मुलांनी पाहिली तर त्यांना त्या पदार्थाची किंमत आपोआप कळते. हो, फुकट काहीच मिळत नाही हा संस्कार नकळतपणे होतो. आणि ही गोष्ट फक्त भावनिक नाही, तर आपल्या ओळखीसाठीही महत्वाची आहे. आपल्या ओळखीसाठी? हो, या पाककृती म्हणजे आपला पाककलेचा वारसा आहेत. जशी आपली भाषा, आपले सण, आपली ओळख असतात, तशाच ह्या चवीसुद्धा आपल्या ओळखीचा अविभाज्य भाग आहेत. आणि त्या विसरणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा एक भाग गमावण्यासारखा आहे. बरोबर. मग ह्या सगळ्या चर्चेतून आपल्या श्रोत्यांसाठी प्रत्यक्ष आचरणात आणण्यासारखं काय आहे? या आठवणींना फक्त मनात ठेवून चालणार नाही. नक्कीच नाही. ही चर्चा ऐकताना प्रत्येकाला आपापल्या घरातल्या अशाच एखाद्या खास पदार्थाची आठवण नक्कीच आली असेल. हो, कोणाला पुरणपोळीची तर कोणाला शंकरपाळ्यांची. तर पहिली पायरी आहे की ह्या आठवणींना उजाळा द्या. आणि त्यासाठी एक छोटासा प्रयत्न करता येईल. या आठवड्यात आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीला, आई, वडील, आजी, आजोबा फोन करा आणि त्यांच्या हातच्या एखाद्या जुन्या विस्मृतीत गेलेल्या पदार्थाबद्दल विचारा. त्याची रेसिपी जाणून घ्या. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे. हां. फक्त रेसिपी विचारू नका. अच्छा. त्यांना विचारा, आजी तू हे कधी बनवायचीस? त्यावेळी घरात कोण कोण मदतीला असायचं? या पदार्थाची कुठली खास आठवण आहे का? वाव. तुम्ही जेव्हा हे प्रश्न विचाराल तेव्हा तुम्ही फक्त कृती नाही, तर त्यांच्या आठवणींच्या खजिन्याला साद घालत असता. त्यातून जे किस्से बाहेर येतील ते अमूल्य असतील. आणि पुढची पायरी म्हणजे शक्य असल्यास ती रेसिपी स्वतः बनवून बघा. हो, कदाचित पहिल्या प्रयत्नात तशी चव जमणार नाही, जमणार. पण तो प्रयत्न महत्वाचा आहे. तो संवाद महत्वाचा आहे. कारण त्यातून तुम्ही फक्त एक पदार्थ नाही, तर एक आठवण पुन्हा जिवंत करत असता. लेखात एक सुंदर उल्लेख आहे की गुळांबा चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवला जायचा. ती बरणी रिकामी होऊ देऊ नका. तिला नवीन आठवणींनी भरा. बरोबर. याचा अर्थ खूप मोठा आहे. आठवणींची ही बरणी पुढच्या पिढीसाठी जपून ठेवा. आज तुम्ही बनवलेला पदार्थ
भलेही तो आजीसारखा जमला नसेल, हां पण तो तुमच्या मुलांसाठी एक नवीन स्वतःची आठवण तयार करेल. परंपरा जपणं म्हणजे फक्त जुन्या गोष्टी तशाच करणं नाही, तर त्यात आपल्या काळातले नवे रंग भरून त्या पुढे घेऊन जाणं आहे. वाह! आजचा हा प्रवास खरोखरच खूप समृद्ध करणारा होता. कैरीच्या आंबटपणापासून गुळाच्या गोडव्यापर्यंत. आणि आजीच्या स्वयंपाकघरापासून आठवणींच्या मानसशास्त्रापर्यंत आपण पोचलो. यातून एकच गोष्ट अधोरेखित होते, अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नसतं. नाही, ते पिढ्यांना जोडणारा एक महत्वाचा भावनिक आणि सांस्कृतिक दुवा असतं. प्रत्येक पदार्थात एक गोष्ट दडलेली असते, एक इतिहास दडलेला असतो. हा गुळांबा फक्त कैरीचा नव्हता, तो नात्यांच्या गोडव्याचा होता. ही सिरीज तुम्हाला कशी वाटली? बुकवाईज विथ अनिलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.